नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की BSc कम्प्युटर सायन्स नंतर प्लेसमेंटसाठी काय करावं. बघा, व्हॉट टू डू फॉर प्लेसमेंट आफ्टर BSc CS. बरेच मुलं काय करत आहे, त्यांचं BSc CS चालू आहे किंवा झालेलं आहे, तर त्यांना जे प्लेसमेंट मिळत नाही, तर त्यासाठी प्लेसमेंट मिळण्यासाठी काय करावं, कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या, तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून द्या. आणि चला बघूया BSc CS नंतर प्लेसमेंटसाठी काय करावं. तर बघा, तुम्ही जर आता फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर किंवा थर्ड इयर मध्ये असाल, तर तुम्हाला आताच सुरू करायचं. फर्स्ट इयर मध्ये जरी असाल तुम्ही, तरी पण तुम्हाला आतापासून प्लेसमेंटची तयारी करायची. बघा, जर तुम्ही काही करिअर फेअर्स असतात त्या अटेंड करू शकता, वर्कशॉप आहे ते अटेंड करू शकता, किंवा इंटरव्ह्यूची वगैरे तयारी ती तुम्ही आताच, नसेल जमत फर्स्ट इयर, कमीत कमी सेकंड इयर पासून तरी तुम्हाला तयारी करायची. सेकंड इयर मध्ये तुम्हाला प्लेसमेंटच्या तयारी लागायची. असं नाही म्हणायचं का थर्ड इयरच्या नंतर बघू आपण, तसं नाही. सेकंड इयर मध्येच तुम्हाला तयारी लागायची. त्यामुळे तुमची जी प्लेसमेंटची जी चान्सेस असतात ते खूप वाढत असतात. प्लेसमेंटची जी चान्सेस असतात ती खूप हाय असतात. मग त्यानंतर बघा, बिल्ड युअर स्किल. बघा, याच्यामध्ये काय आता की तुमचं जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त जेवढं घेता येईल तेवढं घ्या. प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जेवढा जास्त घेता येईल तेवढा. मग त्यासाठी तुम्ही जे काही कोर्सेस करू शकता, तुमच्या सिटीमध्ये असेल तर तुम्ही तिथे जाऊन करू शकता, किंवा इंटर्नशिप असेल, इंटर्नशिप पण खूप महत्वाची असते सध्याच्या याच्यामध्ये, तर तुम्ही ते पण करू शकता. तर ते तुम्हाला पुढे चालून काम येईल. फक्त प्रॅक्टिकल नॉलेज बघा, तुमचं थिअरिटिकल जे नॉलेज असतं ते जास्ती तर विचारलं जात नाही. फक्त तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज. बघा, आता तुम्ही जर इंटरव्ह्यूला वगैरे गेला, तर तिथे काय करतात, ते तुमच्या समोर एखादी सिच्युएशन देतात की अशी अशी सिच्युएशन आहे, तुम्हाला त्यातून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. जर काही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह करायला लावतात. तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. तर तो असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. त्यानंतर बघा, दुसरी गोष्ट म्हणजे अजून प्रॅक्टिसवर इंटरव्ह्यू स्किल. मी जसं सांगितलं की तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी करायची, ती पण सेकंड इयर पासूनच. असं नाही म्हणायचं फायनल इयर झाल्याच्या नंतर शेवटच्या महिन्यात करायची, तसं नाही. सेकंड इयर पासूनच तुम्हाला याची प्रॅक्टिस चालू करायची इंटरव्ह्यूची. कारण इंटरव्ह्यू खूप महत्वाचा आहे IT सेक्टरसाठी. कारण तुमचं जे पॅकेज असतं ते इंटरव्ह्यू वरती डिपेंड करत असतं. जेवढं चांगलं तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये परफॉर्म कराल, तेवढं जास्त पॅकेज तुम्हाला मिळत असतं. तर इंटरव्ह्यू खूप महत्वाचा आहे. त्यासाठी तुम्ही मॉक इंटरव्ह्यूज करू शकता. तर मॉक इंटरव्ह्यू म्हणजे काय, की तुम्ही तुमच्या फ्रेंड्स असेल, फॅमिली असेल, त्यांना सांगू शकता की मला प्रश्न विचारा. मॉक इंटरव्ह्यूज आपण घेऊ आणि तशा प्रकारे तुम्ही त्याचे इंटरव्ह्यूची तयारी करू शकता. किंवा ऑनलाईन वेबसाईट वगैरे आहे, तिथे तुम्हाला इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स विचारले जातात, कोणकोणते येतात, ते कसे आन्सर द्यायचे. बघा, आता जास्ती तर जे क्वेश्चन असतात ते सर्वांना सेम असतात. जास्ती तर जवळपास 70 ते 80% क्वेश्चन जे असतात ते सेम असतात. फक्त तुम्ही आन्सर कसा देणार, कोणकोणते शब्द, कीवर्ड वापरून तुम्ही आन्सर देणार आहे, त्याच्यावरती तुमची प्लेसमेंट ठरत असते. तर ते खूप महत्वाचं आहे की तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये कसं बोलताय, काय, तुम्ही याची प्रॅक्टिस सेकंड इयर पासूनच सुरू करायची आहे. त्यानंतर बघा, तुमचा जो रिझ्यूमे त्याला स्ट्रॉंग बनवायचा आणि तुमचा पोर्टफोलिओ तयार करायचा. पोर्टफोलिओ काय, की तुम्ही एखादी वेबसाईट बनवू शकता की जिथे तुमचं जे स्किल आहे किंवा जे तुमचे प्रोजेक्ट्स आहे, तुमचे जे पण आतापर्यंत तुम्हाला स्किल भेटलेलं आहे, ते सगळे तुम्ही तिथे डिस्प्ले करू शकता. तुमची जी पण अचीव्हमेंट असेल आतापर्यंतची, ती त्या वेबसाईटवरती पोर्टफोलिओ मार्फत तुम्ही दाखवू शकता. आता हे कधी काम येईल, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला गेला तेव्हा त्यांना तुम्ही ते पोर्टफोलिओ दाखवू शकता आणि त्यांना एकाच ठिकाणी तुमची सगळी माहिती मिळून जाईल की तुम्ही कोणकोणते प्रोजेक्ट्स केलेले, तुमच्याकडे कोणकोणते स्किल आहे. तिथे जे चान्सेस असतात तुमचे हायर व्हायचे, प्लेसमेंट मिळवायचे, ते हाय होत असतात. प्लेसमेंट तुम्हाला मिळण्याचे चान्सेस जास्ती असतात. मग तुम्ही ते करू शकता. आणि वेबसाईट कशी बनवायची, काय बनवायची, तुम्ही जर माहिती हवी असेल तर मग कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तिथे मी तुम्हाला नेहमी रिप्लाय देत असतो. आणि बघा, एवढं होऊन जरी तुम्हाला प्लेसमेंट मिळत नसेल, तर शेवटचा एक उपाय आहे की सर्टिफिकेट कोर्स करू शकता तुम्ही. तुम्ही जवळच्या सिटीमध्ये जाऊन तिथे 6 महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स असतो. तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता. जर तुम्हाला वेब डेव्हलपमेंटमध्ये जायचं असेल तर फुल स्टॅक डेव्हलपमेंटचा कोर्स करू शकता, सायबर सिक्युरिटी आहे, जावाचा आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनं सर्टिफिकेट कोर्स करू शकता 6 महिन्यांचा. आणि त्यांना सांगायचं मला प्लेसमेंट पण पाहिजे. ते काय करतील, 6 महिने तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग देतील आणि तुमचा कोर्स कंप्लीट झाल्याच्या नंतर ते तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करतील. म्हणजे तिथे कंपनी येतील, तुम्हाला त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बसायचंय आणि चांगलं परफॉर्म करायचंय आणि तुम्हाला तिथून
प्लेसमेंट मिळून जाईल. जो जॉब आहे तो तुम्हाला इथे मिळून जातो. तुम्ही हे करू शकता. सर्टिफिकेट कोर्स करायचा हा एक चांगला पर्याय. आणि याच्या रिलेटेड जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. तिथे मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.